नमस्कार मित्रहो, मी कार्की. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या केशराचा पाऊस या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. या पुस्तकाची जेव्हा तुम्ही अनुक्रमाणिका पाहाल ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीच्या कथांना सरांनी 2 भागांमध्ये विभागलं आहे. स्मृती केसरी गंधाच्या आणि स्मृती कस्तुरी गंधाच्या, हे ते 2 विभाग. तर आज दुसऱ्या विभागातील अर्थात स्मृती कस्तुरी गंधाच्या या विभागातील पहिली कथा आपण ऐकणार आहात. या पुस्तकातील बहुतांश कथा आहेत ना, त्या माधव आणि सुमित्रा या 2 पात्रांभोवती फिरत राहतात. तर माधव या कथेतील मुख्य पात्राच्या मनोगतापासून या कथेची सुरुवात होते. संत कबीराने एका ठिकाणी म्हटलं आहे, कस्तुरी कुंडल बसई मृग ढूंढे वन माही, ऐसे घट घट राम है दुनिया देखे नाही. त्या कस्तुरी मृगासारखीच माझी गत झाली. सुमित्रा माझ्या इतकी जवळ असूनही मी तिला ओळखू शकलो नाही. ती माझ्यामध्ये एकरूप झाली होती. तिने माझ्या जीवनात आनंद निर्माण केला, प्रेम दिलं, जणू तिचं जीवन तेवढ्याकरिताच असावं. कस्तुरीचा गंध मातीला लागतो तेव्हा ती मातीच कस्तुरीमय होते. तशी ती मागे सुगंध ठेवून गेली. मी रोजनिशी लिहित असे. ही सवय देखील मी तिच्याकडूनच घेतलेली. मुख्य रस्त्यावरून सेमाडो गावामध्ये प्रवेश करताना उजवीकडून एक घाट रस्ता जातो. तेथून 10-12 किलोमीटर अंतरावर माखला वनविश्रामगृह आहे. रस्ता घनदाट जंगलातून जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार खोरी आहेत. खोऱ्यातील घनदाट जंगलातून नदी रेखत वाहते. कड्यावर उभी असलेली कडईच्या पांढऱ्या बुंध्यांची झाडं दिसतात. दिवसेंदिवस संकुचित होत असलेल्या धबधब्याच्या सापाच्या कातीसारख्या धारा दिसतात. सुमित्रा ही सारी दृश्य नेत्र भरून पाहत होती. गाडी अतिशय संथ चालत होती. गावातून वळण घेत गाडी माखला वनविश्रामगृहासमोर उभी राहिली. धावत येऊन चौकीदाराने विश्रामगृह उघडलं. आम्ही व्हरांड्यात खुर्च्या टाकून समोर पाहत बसलो. डिसेंबरचा महिना असल्याने हवेमध्ये आल्हाददायक गारवा होता. इथं बसलं की दूर चिखलदऱ्याचे पठार दिसे. त्यावरील गाविलगडाची वळणं घेत गेलेल्या भिंती दिसत. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण होण्यापूर्वी माखलाचा विकास त्या दृष्टीने केला जात होता. परंतु पाण्याअभावी ही योजना सोडून द्यावी लागली होती. या विश्रामगृहाची जागा ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी निवडली तो मोठा रसिक मनाचा वनाधिकारी असावा. विश्रामगृहाभोवती हारीने लावलेली आंब्याची मोठी झाडं दिसतात. चौकीदाराने आणून दिलेला चहा आम्ही घेतला. आमराईतून एक पाऊलवाट जुन्या बंधाऱ्याकडे जाते. उतारावरून थोडंसं चाललं की पुन्हा समोर हिरवागार पठारी भाग दिसतो. या पाऊलवाटेने जाताना बंधारा ओलांडावा लागतो. बंधाऱ्यात खोलवर पाणी होतं. बंधाऱ्यावरून चालत गेलं की समोर भूतखोऱ्याचं घनदाट जंगल दिसतं. त्या जंगलात सूर्यप्रकाशाने कधीही प्रवेश केलेला नाही. साहजिकच त्या भागात सदापर्णी वृक्षांचं जंगल आहे. अगदी कड्यावर उभं राहून खाली डोकावण्याचा प्रयत्न केला तर डोळे गरगरू लागतात. तिथे उभा राहून मी हाक मारली, सुमित्रा, आणि त्या आवाजाचे अनेक प्रतिध्वनी ऐकू यायला लागले. आम्ही तिथल्या हिरवळीवर बसून कितीतरी वेळ त्या खोऱ्याकडे पाहत होतो. कड्यावरच्या रानकेळी अजूनही हवेत डोलताना दिसत. झाडावरील शेवाळात वाढलेले पाचू वर्णाचे नाजूक पानाचे नेचे वाऱ्याच्या झुळकेबरोबर हलताना दिसत. जलप्रपात दिसत नसला तरी त्याचा नादलुब्ध आवाज मंदपणे कानावर येई. पाठीमागे वळून पाहिलं की ओसाड गढीचे अवशेष अजूनही उभे असलेले दिसतात. त्या गढीचा सरदार गुन्हेगाराला मृत्यूदंड द्यावयाचा असला तर त्याला खालच्या भागातील खोऱ्यामधील जंगलामध्ये फाशी दे. नंतर तिथे कोणी जात नसे. मृत माणसांचे सापळे झाडांवर वर्षानुवर्षे लटकत राहत. त्यामुळे एखादा शिकारी देखील तिथं जाण्याचं धाडस करीत नसे. म्हणून ही जागा भूतखोरे नावाने ओळखली जाऊ लागली. काळाच्या पडद्याआड सरदार नाहीसा झाला. परंतु चिरंतन निसर्ग मात्र भूताच्या सावलीत अस्पर्श राहिला. दुपारची जेवणं उरकून थोडा विसावा घेऊन सुमित्रा बरोबर मी गढीची वाट धरली.
कोरकुंची 10-12 झोपडी वजा घरं उभी होती. उतारावर कोदो कुटकीची शेतं होती. आम्ही गडीच्या आसमंतात फिरत होतो. त्या मातीतून कस्तुरीचा सुगंध येत होता. त्या सुगंधाने वातावरण दरवळलं होतं. गावच्या सरदाराने आपली गडी बांधताना मातीत कस्तुरीचं मिश्रण केलं होतं. सुमित्राला कस्तुरीच्या या अपव्ययाचं आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, कस्तुरी सारख्या मूल्यवान द्रव्याची ही कदर? ही धनाचा अपव्यय आहे. त्या सरदाराला ही कस्तुरी आणखी चांगल्या रीतीने वापरता आली नसती काय? कस्तुरीच्या व्यापाऱ्याने सरदाराच्या ऐपतीविषयी शंका घेतली तर सारं धन वेचून त्याने कस्तुरीची खरेदी केली आणि मातीत मिसळून ही गढी बांधली. मी खुलासा केला. कस्तुरी आणि मातीत काहीही फरक नसल्याचं सरदाराने दाखवून दिलं. त्यावर सुमित्रा म्हणाली, हा तर अहंकार झाला. तू काहीही म्हण, परंतु गढी बांधणाऱ्याची कीर्ती कस्तुरीच्या गंधासारखी दरवळत राहिली. कारण कस्तुरीचा गंध कधीही नाहीसा होत नाही. माती किती मोलाची आहे हे काळ आताही सांगत आहे. 3 सांजा झाल्या. मला वाटू लागलं, सुगंधामुळे पूर्वजन्माची आठवण होत असावी काय? कोण आहे मी? सुमित्रा कोण आहे? आणि अशा उद्ध्वस्त वास्तूत आम्ही का बरं रमत आहोत? आता जिकडे तिकडे अंधारू लागलं होतं. खोऱ्यातील दाट अंधाराकडे पाहत सुमित्रा म्हणाली, अरे हा अंधार येतो कुठून? आपणाला वाटतं की अंधार आकाशातून येत असतो, परंतु त्या अंधाराचा जन्म पृथ्वीपासूनच झालेला असतो. ती पृथ्वीची सावली आहे. पाण्याच्या वाढत्या पुराप्रमाणे आधी खोल दरी खोरी अंधाराने भरून जातात. नंतर उंच पर्वतावर अंधार हळूहळू पसरू लागतो. मी खुलासा करीत म्हणालो, सुमित्रा, पर्वत शिखरावरील तो संधिप्रकाश पाहिलास काय? पर्वताच्या रांगा कशा या प्रकाशाने सुंदर दिसत आहेत. हा काही सूर्यास्ताचा प्रकाश नव्हे. खोरी अंधारामध्ये दिसनाशी झाली तर हा संधी प्रकाश साऱ्या पर्वतमालांना वेढून राहतो. त्याला स्वतःच असं काही रूप नाही, परंतु त्याच्या सानिध्यात आलेल्या सर्व वस्तू मात्र सुंदर दिसू लागतात. हा प्रकाश मला खूप आवडतो. त्याच्याकडे पाहता पाहता देहभान हरपून जातं. जीवन आणि मृत्यूमधील हे प्रकाशाचा अंतर असावं का? मी सांगत होतो. त्या निसर्गाच्या रूपाचं पहिलं दर्शन सुमित्राला होत होतं. त्यामुळे तिचं मन एका अननुभूत अशा तरल वातावरणात वावरत होतं. क्षितिजावर गुरु शुक्राची जोडी 2 सुंदर डोळ्यांप्रमाणे दिसू लागली. हळूहळू सारं नभोवितान ग्रहगोलांनी सुशोभित झालं. आजूबाजूच्या रानावनाला एक प्रकारचा नाद असतो, तो ऐकू येत होता. नक्षत्राच्या अंधुक प्रकाशातून आम्ही विश्रामगृहाची वाट धरली. तिथल्या वरांड्यात क्षमादानीवर ठेवलेला दिवा दुरून प्रकाशताना दिसे. त्या अनुरोधाने आल्या वाटेने आम्ही वाटचाल करीत होतो. सुमित्रा, बोलत नाहीस? मी विचारलं. माधव, अशा वेळी शांत राहून आजूबाजूला पाहत राहावं, अंधाराला स्पर्श करीत राहावं असं वाटतं. बंधाऱ्यावरून जाताना तिथल्या खोल पाण्यातील ताऱ्यांचं प्रतिबिंब मोठं लोभस दिसत होतं. दुसऱ्या बाजूला भूत खोऱ्यातील गडद अंधाराची भीतीही वाटत होती. खोऱ्यातील वाघाच्या आवाजामुळे ती शतपटीने वाढत होती. त्याच्या ओंकाराचा आवाज साऱ्या खोऱ्यात निनादत होता. सुमित्रा, भ्यालीस का? तू सोबत असताना मला कसली भीती? परंतु निसर्गातील असा अनुभव कधी घेतलाच नव्हता. तो केवळ अभूतपूर्व म्हणावा लागेल. अशा वेळी माणूस अंतर्मुख होतो. कबीराने म्हटल्याप्रमाणे दीपक देखा माहे असा अनुभव येऊ लागतो. अंधार पडल्यामुळे चौकीदार कंदील घेऊन आडवा येताना दिसला. नंतर आम्ही त्याच्यासोबत विश्रामगृहावर पोहोचलो. जेवण झाल्यावर मात्र खूप थंडी वाजू लागली. विश्रामगृहातील आगोटीजवळ बसून ऊब घेत होतो. आता बाहेर खूप थंडी पडली होती. आगोटीतील नारंगी रंगाच्या प्रकाशाकडे पाहत मी म्हणालो, सुमित्रा, जंगलात या विश्रामगृहातील आगोटी हा प्रकारच आगळा वेगळा अनुभव देणारा आहे. या आगोटीविषयीचं आकर्षण फार आदिमानवापासून आहे. सुरुवातीला अंधाराची आणि हिंस्र श्वापदांची भीती वाटते, म्हणून सोबत केलेली आगोटी 4 भिंतीमध्ये आली. भीती गेली,
परंतु त्या काळच्या कडू गोड स्मृती मात्र मनात तशाच राहिल्या. मानवी उत्क्रांती होता होता युग गेली, तरीही आगोटीविषयीचं प्रेम काही कमी झालं नाही. इथे असं बोलत बसल्या ना की आठवणींची किती पाखरं मनातून बाहेर पडतात सांगू. शेवटी त्यांचा थवा बनतो. तासन तास ती मनाच्या आभाळात भिरभरत असतात. शेवटी हे सारं थांबतं. नंतर दिसतो तो एखाद्या सरोवरातील प्रकाश आणि त्या प्रकाशात विलीन होणारा पाखरांचा थवा. माधव, निसर्गाविषयीचं हे तुझं गूढरम्य चिंतन ऐकून मी थक्क होते. तुझ्या लेखनातील गूढतेविषयी मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं आहे. त्याचं मूळ तुझं अरण्यातील वास्तव्य आणि तुझ्या चिंतनशील मनातच आहे. म्हणून तर कुठल्याही प्रकारची वासना तुला स्पर्श करू शकत नाही. यातील अनुभवाचा काही अंश मला प्राप्त करून घेता आला तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. हलकेच मी सुमित्राच्या हाताला स्पर्श केला. आगोटीच्या नारंगी प्रकाशात तिची मुद्रा उजळली होती. मी हळू आवाजात म्हणालो, सुमित्रा, आणि तिने माधव म्हणून साथ दिली. पहाट झाली होती. मी तिला म्हणालो, सुमित्रा, तू खूप थकली आहेस, आता झोप सकाळपर्यंत. मी माझ्या खोलीत लेखनाच्या तयारीला लागतो. मी दिवसभरातील सुमित्राच्या सहवासातील क्षण रोजनिशीमध्ये नोंदवित होतो. तिच्या सहवासातील स्वप्नवत वाटणारे सुंदर क्षण मला टिपता येतील काय? तिचा सहवास जर मला लाभला नसता तर हे सारं अनुभवता आलं असतं का? त्या अनुभवांना शब्दबद्ध करता आलं असतं का? सुमित्रा माझी नेमकी कोण आहे? तिचा माझ्यावर किती विश्वास आहे? हा विश्वासच मला सन्मार्गावर चालावयास लावतो. स्त्रीला पुरुषाचा चेहरा वाचता येतो. मनातील पुसटशी खळबळ देखील ती तुमच्या डोळ्यांमधून सहज वाचू शकते. सुमित्रा एकदा माझ्याबरोबर वनभ्रमण करीत असताना म्हणाली होती, निस्पृह प्रेम कसं असतं हे मला कोणी अनुभवल्याचं सांगितलेलं नाही, परंतु अहोरात्र तुझ्या सोबतीला राहिल्यावर मला तशा प्रेमाचा प्रत्यय येतोय. मी पुढे लिहिलं, लोक म्हणतात ना, असं निरपेक्ष जीवन कसं शक्य आहे, पण सुमित्राच्या रूपाने मला ते वरदान मिळालं आहे. लिहिता लिहिता मी थांबलो. समोर टेबलावर रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली होती. ती मी पुन्हा एकदा मनपूर्वक वाचू लागलो. सुंदर तुम्ही ऐसे छिले आजीब राते, अरुण वरुण पारिजात लय हाते, निद्रित पुरी पथिक छील ना पथे, एका चली गेले तोमार सोनार रथे, बारेक थामिया भोर वातायन पाने, जये छीले तव करुण नयन पाते. सुंदर तुम्ही ऐसे छिले आजीब राते. अर्थात, हे सुंदर, तू आज प्रातःकाळी आला होतास. अरुण वर्णाचा पारिजात तुझ्या हातात होता. सारी नगरी निद्रिस्त होती. मार्गावर कोणीही पथिक नव्हता. तू आपल्या सोन्याच्या रथातून एकटाच निघून गेलास. फक्त एकदाच थांबून माझ्या खिडकीतून दुःखाने भरलेल्या नेत्राने पाहिलंस. होय सुंदर, तू आज प्रातःकाळी आला होतास. सुमित्रा हलक्या पावलांनी माझ्या पाठमोरी कधी येऊन उभी राहिली ते मला कळलं देखील नाही. मित्रहो, हा छानसा अनुभव पूर्ण असणारा लेख सर इथे संपवतात. सरांनी लिहिलेली ही कथा पुढे सरकत जाते, पण त्या कथेमध्ये जे कुमार जंगलाचं वर्णन वाचायला मिळतं ना, अप्रतिम. या पुस्तकामध्ये सरांनी लिहिलेलं जंगल फार वेगळं वाटतं. मी आशा करते की हे पुस्तक तुमच्या संग्रही असावं, आणि जर नसेल तर शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुकच्या प्लॅटफॉर्मवरून हे पुस्तक तुम्ही मागवू शकता. तेव्हा नक्की भेट द्या आणि हवी असणारी पुस्तकं मागवा आणि आमच्या वाचन संस्कृतीच्या प्रवासामध्ये सहभागी व्हा. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.